शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आम्ही ओपाळे वांगी येथे सुभाष गोरड यांच्या ह्या अद्रकच्या प्लॉटमध्ये आलो आहे. आणि यांचा हा जवळजवळ 2 एकरचा प्लॉट, 2 एकर आहे ना? 2 एकरचा प्लॉट आहे. आणि आज ह्या प्लॉटला किती महिने झाले साहेब? आता प्लॉटला बरोबर 4 महिने झाले. 4 महिने झाले. तारीख एकदम अच्छा, तर ह्या प्लॉटला बरोबर 4 महिने झाले मित्रांनो. तर जाणून घेणार त्यांच्याकडून आपण की ह्या अद्रकच्या प्लॉटचं त्यांनी कसं नियोजन केलं सुरुवातीपासून ते. नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव सांगा. सुभाष शंकर गोरड. हं. आम्ही पहिल्यांदा उन्हाळी एक दोन नांगरट केल्या. हां. शेणखत एक 20 टोल्या गाठले, 2 एकर रान आहे. अच्छा कोंबड खात 1 ट्रक गाठला या. अच्छा आणि बाकी पण बेसोड डोस म्हणजे तसं किरकोळच आहे, म्हणजे अच्छा बेसोल्डचा एक 30-40% टाकलाय तरी 40% टाकलाय. आणि त्याच्यामध्ये सेंद्रिय खताचा वापर किती केलाय? सेंद्रिय खत एक 25% टाकलंय. हा. अच्छा, आणि हे केरन जे कॉम्बिनेशन आहे त्याचे डोस किती झाले आतापर्यंत? 3 डोस झाले काय? हा, अच्छा, केरनचे 3 कॉम्बिनेशन डोस झाले. अच्छा, तर आता हा प्लॉट झाला किती महिन्याचा? हे आता बरोबर तुम्हाला सांगतो की 120 दिवसाच्या दरम्यान आहे आता. अच्छा, 4 महिने झाले. 4 महिने आता जर त्याचं बघितलं आपण, जर ते फुटवे बघितले मित्रांनो, आणि जर संपाचे जी स्टंप जर बघितली तर स्टंपला जाडी पण भरपूर आहे, शिवाय फुटवे जबरदस्त आहेत. ठीक आहे, आणि उंची आहे. प्लॉट एकसारखा बसलेला आहे, सगळीकडे एकसारखा चांगला दिसतोय प्लॉट मित्रांनो. आणि आता ही भर लावायला चालू आहे ना आता सध्या? तिसरी भर आहे. अच्छा, हे केरन जे कॉम्बिनेशन आहे ते तुम्ही किती वर्ष झालं वापरताय? आता गेल्या वर्षी पासून वापरायचे, साहेब भेटले गेल्या वर्षी, बरं. त्यापासून आम्ही वापरायला चालू केलं. अच्छा, नर साहेब तुम्हाला भेटले, वापरायला चालू केलं? नर साहेब भेटले गेल्या वर्षी, त्यापासून आम्ही गेल्या वर्षी काय शेवटच्या टप्प्यात वापरायला घेतलं होतं. बरं. ते अनुभव आम्हाला आल्यापासून त्या वर्षी पहिल्यापासून घेतलाय. अच्छा अच्छा, गेल्या शेवट टप्प्यात तुम्ही वापरलं तर नेमकं तुम्हाला काय अनुभव आला आता? तरी आम्हाला उत्पादन पण वाढलं आणि आमचं जे लागलं होतं हां. आलं ते आमची यांची मुलाखत पाक शेवट झाली ऑक्टोबर-नोव्हेंबरला. बरं बरं बरं. त्यामुळे त्यांच्याकडे एक डोस घेतला पण थांबलं आमचं जागा. थांबलं. आणि तो अनुभव आल्यामुळे तुम्ही ह्या वर्षी सुरुवातीपासून नियोजन केलं. तर मित्रांनो, हा जो प्लॉट बघतोय आपण, हा बघा की जर बघितलं, सगळी नजर जर फिरवली ना तर जबरदस्त दिसतोय. एक फक्त कुठे आम्हाला 1 ते 2 स्पॉट सापडले मित्रांनो ह्या प्लॉटमध्ये, जे आता कुठंतरी दिसलं ते लागलेलं वगैरे, पण ते पण कंट्रोल आहे मित्रांनो. आणि ह्या प्लॉटला मार्गदर्शन केलं ते आपल्या कंपनी मार्गदर्शक संजय नर सर. नर सर, बोला थोडंसं, तुमची कशी मुलाखत झाली आणि काय प्रकारे तुम्ही मार्गदर्शन केलं ना ते? गेल्या वर्षी मी या प्लॉटवर आलो होतो. हां. त्याला याचं प्लॉट लागलेला होता. हं. मग मी ते लागलेलं आपलं ते फंगीसाईड देऊन त्यांचं स्टॉप केलं. स्टॉप केल्यानंतर त्यांना मग त्यावेळेला आम्ही ते केरन टेक्नॉलॉजी मी शेवटच्या टप्प्यात दिली होती. हं. तर त्यांचा अनुभव असा होता की गेल्या वर्षी जे उत्पादन निघालं ते गुंठ्याला 700 किलो. 700-750 किलो दरम्यान निघाला. अच्छा, 700 ते 750 किलो सरासरी आम्हाला निघालं. आमचं टोटली रान होतं 60 गुंठ. बरं. तर आमचं 37 टन माल गेला. अरे बापरे, बरं बरं बरं. म्हणजे बरोबर सगळा गेला हां, आमचा. आणि वेस्टेज गेली बांधायला थोडाफार राहिला तर किरकोळ होता. सरासरी तुम्हाला किती माल निघायचा ह्याच्यापूर्वी? त्याच्यापूर्वी आम्हाला 500 ते 450 किलोच्या आसपास माल. अच्छा, म्हणजे 450-500 किलो माल निघायचा, तो 700 किलो निघाला, फक्त एक शेवटचा डोस दिला म्हणून. शेवटचं. अच्छा, आणि तेवढा अनुभव बघून तुम्ही ह्याची सुरुवातच केली? सुरुवात केली. आता बघू यावर्षी काय ॲव्हरेज पडेल ते. बरं 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 बरं. पण पडेल यावर्षी आमची अपेक्षा 800 किलोच्या आसपास आहे. वाढेल. कारण आमचं लागलं नाही कुठं. हां गेल्या वेळेस थोडंसं आमचं लागलं होतं, 1 गुंठ 2 गुंठ गेलो होतं. हां, पण ह्या वर्षी तसं काही नाही आहे. तसं नाही. हा 1-2 ठिकाणी स्पॉट पण थांबलं इथे. एकूण आता जे मार्गदर्शन घेता तुम्ही मनोहर सरांच्याकडून, ठीक आहे, आणि संपूर्ण ते मार्गदर्शन करता तुमच्या प्लॉटला, तर तुम्ही समाधानी आहे का? आम्ही समाधानी आहे ना? आहे. समाधानी. अच्छा, ओके. तर तुम्ही तुमच्या ह्या पिकाबद्दलची काय माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि अजूनही आपण पुढे अपडेट कळवू आपल्या शेतकरी बांधवांना की ह्या प्लॉटमध्ये अजून काय काय बदल दिसतात ते. ठीक आहे, धन्यवाद.